खमतानेतील घटनेच्या निषेधार्थ विसरवाडीत नाभिक हितवर्धक संघटनेचा विराट मूक मोर्चा। खमताने येथील चिमुकलीवर झालेल्या अन्यायाचा निषेध करण्यासाठी नाभिक हितवर्धक संघटना विसरवाडी, खांडबारा, नवापूर आणि चिंचपाडा यांच्या संयुक्त विद्यमाने विसरवाडीत भव्य मूक मोर्चा काढण्यात आला। हा मोर्चा ग्रामपंचायत गल्लीपासून सुरू होऊन कुंभार गल्ली, हनुमान मंदिर आणि मुख्य बाजारपेठ मार्गे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने विसरवाडी पोलीस ठाण्यावर धडकला। या आंदोलनात समाजबांधव आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साबळे यांना यावेळी निवेदन देण्यात आले। संबंधित खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून दोषीला कठोरात कठोर कायदेशीर शासन करावे अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली। विसरवाडीतील 8वीत शिकणाऱ्या दिव्या पवार या चिमुकलीने निवेदनाचे वाचन केले तेव्हा उपस्थितांचे डोळे पाणावले। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत समाज शांत बसणार नाही असा इशारा यावेळी संघटनेने दिलाय। हा मोर्चा मूक आहे पण आमचा रोष शांत नाही। खमताने सटाणा तालुक्यातील नाभिक समाजातील चिमुकल्या मुलीवर झालेले अमानुष अत्याचार क्षम्य नाही। आज प्रश्न एकच आहे, दोषी माहित आहे मग शिक्षा का उशिरा? आम्हाला केवळ दिलासा नको, त्वरित आणि कठोर न्याय हवा आहे। मी स्वतः 8वीची विद्यार्थिनी आहे। आज जर आम्ही मुली सुरक्षित नसू तर उद्याचा भारत कसा सुरक्षित असेल? हा प्रश्न फक्त त्या कुटुंबाचा नाही, हा प्रश्न संपूर्ण समाजाचा आहे। प्रशासनाला स्पष्ट सांगते, हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा, दोषींना कठोरात कठोर शिक्षा द्या आणि असा निकाल द्या की कोणीही मुलींकडे पुन्हा वाईट नजरेने पाहण्याची हिंमत सुद्धा करू नये। आज हा मूक मोर्चा फक्त निषेध नाही, हा इशारा आहे। आज आम्ही शांत आहोत पण न्याय मिळेपर्यंत हा आवाज थांबणार नाही। मुलगी कमजोर नाही, कमकुवत ठरते ती व्यवस्था जी तिला वेळेवर न्याय देत नाही। न्याय हवा आहे, आत्ताच हवा आहे साहेब, न्याय हवा आहे, आत्ताच हवा आहे। त्या नराधमाला फाशी झालीच पाहिजे, म्हणजे झालीच पाहिजे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। दुर्दैवी घटना आहे। पोलीस प्रशासनातर्फे देखील याच्यामध्ये सखोल तपास करून आरोपीविरुद्ध चांगले पुरावे सादर केले जातील आणि या आपल्या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही वरती शासन दरबारी देखील पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहोत। धन्यवाद। सम्राट V7 न्यूजसाठी मुख्य संपादक रसिक गावित, विसरवाडी।